गेल्या 5 वर्षांपासून प्रशासक आहे। मात्र प्रशासकाच्या कार्यकाळात नवी मुंबईचा विकास रखडल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। समस्या सुटत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। कचरा, आरोग्य, सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आलबेले असं मतही लोकांनी मांडलंय। पाहूया। महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये लागणार आहेत। गेल्या 5 वर्षापासून आहेत या संपूर्ण महानगरपालिकेवरती प्रशासकीय राजवट आहे आणि या राजवटीमध्ये कामकाज कसं झालं या संदर्भातला एबीपी माझाच्या माध्यमातून आढावा घेतला जातोय। आज आपण आहोत सीऊड या ठिकाणच्या कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालयामध्ये आहोत। सर, काय म्हणाल? 5 वर्षाला नगरसेवक नव्हते, प्रशासकीय राजवट होती, कामकाज कसं झालं या शहराचं? प्रशासकीय राजवटीमध्ये कामकाज पाहिजे तसं झालेलं नाहीये। त्यांना जे पाहिजे ते करू शकतात असं होतं, कारण परिवहन सेवा संपूर्ण कोलमडलेली आहे। स्वच्छतेचा नाव व्हायचं असेल तर इथला फोटो घेतला तर फार चांगलं झालं असतं। आणि रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यामध्ये रस्ता हे कळत नाही, अशी परिस्थिती असते त्या नवी मुंबई आणि सीऊडच्या परिसरात। त्याशिवाय ट्रॅफिक प्रॉब्लेम, पार्किंगचा प्रॉब्लेम हे फार महत्त्वाचे आहेत। ह्याच्याकडे कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने किंवा ह्यांनी लक्ष दिलेलं नाही। तुम्ही हे गेली 5 वर्षाला हे महानगरपालिकेला तुम्ही तक्रार वगैरे करत होतात का? काय तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळायचा? रिस्पॉन्स फक्त यायचं, कधीतरी कचरा काढल्यासारखं करायचं, डांबरीकरण करायचं, म्हणजे जिथं खड्डे दिसत तिथं डांबराचे खडी टाकायचे, डांबर टाकायचं, संपलं। शहराची परिस्थिती अत्यंत भयानक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकाला महापालिकेपर्यंत जाणं, तिथून काम करून घेणे अत्यंत अवघड झालेलं आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधी पाहिजेत, लोकशाहीच्या दृष्टीनं पण लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत असं आता वाटायला लागलंय। आणि भ्रष्टाचार मात्र एकदम शेवटच्या टोकावर आहे। महापालिकेचे अधिकारी अत्यंत गलथान कारभार सगळा सुरू आहे। त्यामुळं निश्चितच लोकप्रतिनिधींची फार गरज आहे या शहराला असं वाटतं। तुम्हाला असं का वाटतं की लोकप्रतिनिधी पाहिजेत? काय सुधारणा झाल्या असत्या किंवा कशावर निर्बंध आला असता? सुधारणाच्या बाबतीत शेवटी करणारं प्रशासनच असतं काम, पण लोकप्रतिनिधी असल्यामुळे सामान्य माणसाला निदान त्याचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवता येईल लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, अशी एक आशा आहे। आणि एकंदरीतच लोकप्रतिनिधी असलं तरी भ्रष्टाचार होतोच, पण या मागच्या काळात बघितलं तर भ्रष्टाचाराने फारच थैमान घातले आणि कामही होत नाहीत। त्यामुळे जरा नागरिकांमध्ये हे लोकप्रतिनिधी असण्याची गरज आता नक्कीच निर्माण झाली असं वाटतं। नाही, तसं ते जरी असलं तरी लोकप्रतिनिधींपर्यंत म्हणजे प्रशासनापर्यंत सर्वसामान्य नागरिक पोहोचू शकत नाही। ज्या सर्वसामान्य समस्या आहेत या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधी असतील तर त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि लोकप्रतिनिधींना याचा जाब सुद्धा विचारता येतो आणि त्यांनाही पुढच्या वेळेस निवडून यावायचं आहे। त्यामुळे तेही कामं फॉलोअप लवकर करतात व कामं होऊ शकतात। एकतर अधिकाऱ्यापर्यंत सामान्य माणूस जाऊ शकत नाहीये। मुळात कोण अधिकारी आहे, या प्रभागाला कोणाला जबाबदार धरायचं आहे, कोणाकडे जायचंय, कोणाला तक्रार करायची, हेच सामान्य माणसाला माहिती नसतं। सामान्य माणसाला आपल्या भागातला लोकप्रतिनिधी कोण आहे हे नक्की माहीत असतं, त्यामुळे त्याला ते सांगू शकतात, काम करून घेऊ शकतात आणि ते करतातही असा लोकांचा अनुभव आहे। फार मोठी शोकांतिका आहे की निवडणुका होत नाही आहेत। एक जागतिक लेवलचं हे केंद्र आहे किंवा स्थळ आहे मुंबई, स्वच्छ मुंबई, आपण 3रा नंबर आपल्याला मिळतो, परंतु अस्वच्छता आज इतकी वाढलेली आहे। खरं तर एक हक्काचा माणूस म्हणून पाहिजे असतं आपल्याला। एक वाढती लोकसंख्या आहे, वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढती वाहनांची संख्या आहे, परंतु वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर इथे पार्किंगची समस्या एवढी झालेली आहे की कुठेही कोणाला गाडी लावायला जागा नाही आहे। तेच समजा नगरसेवक आम्ही असते तर कोण ना कोण आम्ही एक हक्काचा आमचा माणूस असतं। कुठलीच सुविधा व्यवस्थित नाहीये। बेसिकली काका जसे म्हणाले तसे मी 2 व्हीलर चालवते, खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत हे कळत नाही। ज्वेल ऑफ नवी मुंबई इतकं सुंदर ठिकाण आहे पण त्याचीही निगा राखली जात नाही। पब्लिक टॉयलेट्स जे आहेत ते कधीच स्वच्छ नसतात। मी एक फ्रीलान्सिंग लेडी आहे, मला नेहमी म्हणजे बाहेर जर मी असले तर मला ह्याची खूप गरज पडते। सार्वजनिक स्वच्छता केंद्र मला हवं असतं, पण ते म्हणावं तसं त्या सुरक्षित आणि म्हणजे स्वच्छच नसतं ते, त्यामुळे ते स्वच्छतागृह असं काही वाटतच नाहीये। आणि ॲज एव्हरीबडी सेड की लोकप्रतिनिधी असले तर आम्ही त्यांच्याकडे अप्रोच करू शकतो ना। नवी मुंबईला स्वच्छतेचा पहिला क्रमांक मिळाला तर आम्हाला खूप अभिमान वाटला। पण आज स्वच्छता बघायला गेलं जर सीऊड स्टेशनपासून ते नेरुळपर्यंत इतकं अस्वच्छता आहे, त्याच्यात इतकं भिकाऱ्यांचं थैमान आहे, ते का कोणाला घाबरत नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। करत असतील कारवाई, पेपरमध्ये पण बऱ्याच वेळा बातम्या आल्या, पण आज आम्ही बायका जाताना आमची पर्स म्हणा किंवा
एक सुरक्षा भीती वाटते. लोकप्रतिनिधी असणं आवश्यक आहे, कारण जसं म्हणतात की आपल्याला कोणीतरी वाली असला पाहिजे की ज्याला आपण आपल्या समस्या सांगू शकतो. त्यांनाही आम्ही त्यांना आपले वाटले पाहिजे आणि आम्हाला सुद्धा ते आपले वाटले पाहिजेत. आता जसं मॅडमने सांगितलं की इथे मॉल झाल्यामुळे इथे खूप असे बेगर्स आहेत की ज्यांच्यामुळे खूप समस्यांना सामोरं जावं लागतं. नक्कीच आपण बघतो की गेली 5 वर्षाला प्रशासकीय राजवट आहे, त्यामुळे या राजवटीमध्ये आरोग्य असेल, स्वच्छता असेल किंवा सुरक्षा संदर्भामध्ये कामं झाली नसल्याचा सूर या सर्व मंडळीचा आहे. आणि जर नगरसेवक असते तर आमचा हक्काचा माणूस असता, आम्ही त्यांच्याकडे तक्रार करू शकतो आणि त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो, अशा प्रकारचं मत आहे या मंडळींनी व्यक्त